हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। नेहमीप्रमाणे तुम्हाला आज एक औषधी वनस्पती दाखवणार आहे। हे बघू शकता तुम्ही, याला हिंगणबेटाचं झाड म्हणतात। ही हिंगणबेट आहे, बघू शकता याला फळं आलेली आहेत वरती। अशा प्रकारची याला फळं आहेत बघा। शकतो जे आपले जनावर असतं, एखाद्या वेळेस डोळ्याला मार लागतो, काही टीक पडल्यासारखं होतं, काही पांढरा डोळा होतो, अशा वेळेला या वनस्पतीचा वापर होतो। आता हे फळ आहे, हे साल काढल्याच्यानंतर हे आता हिरवं आहे, हे ज्यावेळेस वाळतं त्यावेळेस उदी भुरक्या रंगाचं पांढऱ्या रंगाचं हे फळ होतं आहे। याच्या आतमध्ये एक कडक बी असती, टणक आवरणाची, ती बी फोडायची, त्याच्या आतमध्ये एक गोडंबी निघती। ती गोडंबी लोण्यामध्ये अशी उगळायची दगडावर लोण्यामध्ये, आणि तो जो मलम निघतोय तो त्या डोळ्या, ज्या जनावराचा डोळा खराब झालेला आहे त्या डोळ्यामध्ये ते जर तुम्ही मलम भरून दिला तर 2-3 दिवस 2-4 दिवस हा प्रयोग केला तुम्ही, तर 2-4 दिवसातच बैलाचा डोळा जे आहे तर पाणी गाळणं बंद होतो आणि तिचे डोळा पूर्वस्थितीत यायला मदत होते। असा हे जबरदस्त उपाय, घरगुती उपाय आहे, परंपरेनं चालत आलेले औषधी येतात। कोणाला माहीत असेल आणि कोणाला नसलंही तरी नवीन ज्या लोकांना माहिती व्हावी या उद्देशानं आपण हे व्हिडिओ बनवत असतो। त्याच्यामुळे याची ओळख करून घ्या, हिंगणबेट म्हणतात याला। आणि व्हिडिओ आवडला असेल भावांना तो एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।